नाही, जंतर मंतरची भूमिका एक, झारखंडची भूमिका दुसरी, आणि पुण्यामध्ये छात्रों की गूंज म्हणून आपण गप्पा मारायला आलात. प्रत्यक्षामध्ये छात्रोंच्या संदर्भामध्ये, छात्रांच्या संदर्भात नाही तर शैक्षणिक क्षेत्रासंदर्भामध्ये आपण भाष्य तर केलं नाहीतच, कारण आपला तो विषयच नाही. आपला विषय फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी, मोदींना विरोध करण्यासाठी, सरकारला विरोध करण्यासाठी, तरुणांना भडकवण्यासाठी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला होता किंवा काय, इतकी सुस्पष्ट शंका साधार आपल्याला सगळ्यांना समोर येते. म्हणून इटली रिटर्न राहुल गांधी दिनांक 22 पुण्यात येणार. छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शन करणार अशा प्रकारची जाहिरात सगळीकडेच झाली आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. शैक्षणिक समस्या बाजूलाच राहिल्या, प्रत्यक्षामध्ये सामाजिक व्यवस्थेवर बोलण्यात आलं. पालकांचं पाल्यांशी असलेलं नातं या संदर्भामध्ये एक वेगळीच भूमिका आली. आई वडील मुलं यांच्या संदर्भामध्ये एक तिसराच विषय समोर आला. प्रत्यक्षामध्ये आई वडिलांना, कुटुंबाला, आपल्या पालकांना आणि आपल्या पाल्यांविषयी काही प्रेम वाटतं, आपुलकी वाटतं, हा मूळ धागाच मुळी परदेशाच्या नागरिकांना कळणार नाही, हे मला या ठिकाणी सांगायचंय. कारण एकच की सगळा कार्यक्रम हा सांगितला एक, केला दुसरा. जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं, विद्यार्थ्यांनी ते आंदोलन केलं, झुरळ पार्टीने तो प्रत्यक्षात त्याचं लीड केलं. त्याच्यामध्ये देखील आपण सहभागी झालं पाहिजे, आपण बाजूला राहता कामा नये, त्याचं पॉलिटिकल मायलेज घेतलं पाहिजे. म्हणून राहुल गांधींनी एक वेगळाच रोल त्या ठिकाणी केला. या रोलमध्ये सुद्धा एक अस्पष्टता, शंका येण्यासारखा सगळा विषय होता. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानावरती धडक मोर्चा काढण्यापर्यंतची वेळ आलेली आहे अशा स्वरूपाची भूमिका ही मांडली गेली. विद्यार्थ्यांची एवढी काळजी आहे, शिक्षणाची जर एवढी काळजी आहे, तर झारखंड मधले जे विद्यार्थी 26 दिवस उपोषणासाठी बसले, धरणं धरून बसले, त्यांच्या देखील पेपर फुटीचा, परीक्षा पद्धतीच्या विषयीचा असलेला राग, तो जो क्षोभ आहे, त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष प्रकटन हे आपण दिलं नाहीत, आपण प्रकट झाला नाहीत, कारण आपल्याला त्यावेळेला त्या गोष्टीचं महत्व वाटलं नाही. जंतर मंतरची भूमिका एक, झारखंडची भूमिका दुसरी, आणि पुण्यामध्ये छात्रों की गूंज म्हणून आपण गप्पा मारायला आलात. प्रत्यक्षामध्ये छात्रोंच्या संदर्भामध्ये, छात्रांच्या संदर्भात नाही तर शैक्षणिक क्षेत्रासंदर्भामध्ये आपण भाष्य तर केलं नाहीतच, कारण आपला तो विषयच नाही. आपला विषय फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी, मोदींना विरोध करण्यासाठी, सरकारला विरोध करण्यासाठी, तरुणांना भडकवण्यासाठी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला होता किंवा काय, इतकी सुस्पष्ट शंका साधार आपल्याला सगळ्यांना समोर येते. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद साधला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये चर्चा केली पाहिजे. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली, ते सुद्धा तरुण रक्तच होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली, ते सुद्धा 16व्या वर्षीच. अशा या महाराष्ट्राचा इतिहास, हा इतिहास आपण का डावलायचा? पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या ठिकाणी विविध शैक्षणिक संस्था आहेत. या ठिकाणच्या शिक्षणाचा असलेला प्रवास आणि इतिहास हा फार मोठा आहे. परंतु या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला पडल्या आणि चर्चा तिसरीकडेच भरकटत गेली, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब कर्वे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं. यापेक्षा देखील महिला शिक्षण, महिलांचं स्वातंत्र्य, या सगळ्या विषयाला केंद्रबिंदू मानून पुणे शहरामध्ये केलेलं काम हे देशात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु त्याचा उल्लेख आणि त्या संदर्भातली साधक बाधक चर्चा न होता चर्चा तिसरीकडेच गेली. समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये नेमकं काय असलं पाहिजे, स्त्रियांचे हक्क काय, या संदर्भामधली चर्चा झाली. स्त्रियांचे हक्क हे नक्कीच अबाधित राखले पाहिजेत, परंतु प्रत्यक्षामध्ये आपली भूमिका काय, काँग्रेस पक्षाची आणि राहुल गांधींची भूमिका काय, या सगळ्या विषयाचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्यक्षात तुमचे असलेले विचार एक कुटुंब डोळ्यासमोर आणा. कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्री किंवा पालक आणि पाल्य याचा विचार केल्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांविषयीची काळजी वाटणं हे नैसर्गिक आहे, हे स्वाभाविक आहे.
परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलगा असो अथवा मुलगी असो यांना कुठल्याही प्रकारे भरकटत जाण्यासाठीची एक वेगळ्या प्रकारची मोकळीक म्हणजे स्वातंत्र्य का, हा खरा प्रश्न या निमित्ताने समोर आला. मुलींनी किती वेळ बाहेर राहू नये हा विषय आजचा नाही, परंतु मुलींनी बाहेर राहिल्यानंतर किंबहुना स्वातंत्र्याच्या नावाखाली जर स्वैराचार बोकाळला तर येणारे जे गंभीर प्रश्न आहेत ते सामाजिक प्रश्न म्हणून आपल्या समोर येतील. स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये पुरुषाचं जे वागणं आहे हे वागणं दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्त्रियांवरचे अत्याचार कमी झाले पाहिजेत. पण हे सारं होत असताना स्वातंत्र्याबरोबरच आपल्या असलेल्या जबाबदाऱ्या याची जाणीव या निमित्ताने आपण करून देत असताना, आपल्या कुटुंब संस्थेचा तो खरं पायाभूत भाग असताना या सगळ्याला फारकत द्या, याच्यातनं सगळी व्यवस्था उद्ध्वस्त करा, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करा, अशा प्रकारचा संदेश या चर्चेतनं येतो किंवा काय, अशा प्रकारची स्पष्ट भावना स्वतः राहुल गांधींकडनं व्यक्त केली. पितृसत्ताक पद्धतीवर एका वेगळ्या अर्थाने घाला केला गेला, परंतु पितृसत्ताक पद्धती असावी की नसावी हा चर्चेचा विषय असू शकतो. परंतु समाजामध्ये जी कुटुंब व्यवस्था आहे या कुटुंब व्यवस्थेमध्ये आई आणि वडिलांचं स्थान हे समसमान आहे, समान आहे, हे मान्य केलं पाहिजे. पुरुषाचं किंबहुना वडिलांचं स्थान हे दुय्यम आहे आणि आईचं स्थान हे दुय्यम आहे, अशा प्रकारची भूमिका असताच कामा नये, ही भारतीय संस्कृतीची मूलभूत धारणा आहे. मुलांविषयीचं प्रेम, आपुलकी, आत्मीयता याचबरोबर त्यांचं भविष्य याविषयीचा विचार करणं हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीचं भविष्य घडवताना त्याची काळजी घेणं, त्या संदर्भातली योग्य ती दखल ठेवणं, त्या संदर्भातलं त्यांना मार्गदर्शन करणं हा या कुटुंब व्यवस्थेचाही एक भाग आहे. परंतु या गोष्टीची चर्चा झाली नाही. उलट ज्या ज्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या ज्या प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना पोषक होईल अशा प्रकारची चर्चा घडवली गेली, असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की अण्णासाहेब कर्वेंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना या सगळ्या विषयासाठी प्रत्यक्षात समाजासमोर आणलं. हे केवढं मोठं धाडस आहे. असं हे पुणे आहे, या पुण्याने आदर्श घालून दिलेला आहे. आणि असं असताना देखील या पुण्यामध्ये अशा प्रकारची वायफळ आणि एका अर्थाने बेछूट स्वरूपाची चर्चा करणं हे गैर लागू आहे असं मला वाटतं. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की पार्लमेंटमध्ये आलेलं, आता हा राजकीय मुद्दा नाही, परंतु आपली भूमिका अशी आहे की पार्लमेंटमध्ये आलेलं महिला आरक्षणाचं बिल, डिलिमिटेशनचं बिल, वाढणारे महिलांचे मतदारसंघ, या सगळ्या गोष्टींचा विचार करता राहुल गांधींची भूमिका ही संयुक्तिक आहे का? त्या ठिकाणची भूमिका ही राजकीय वेगळ्या स्वरूपाची, या ठिकाणची भूमिका राजकीय स्वरूपाची असून समाज व्यवस्थेवर उगाच कोरडे ओढणारी ही भूमिका ही दुटप्पीपणाची असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना पालकांनी एक जबाबदारी आता याच्यानंतर घेतली पाहिजे की आपल्या पालकांशी अधिकाधिक संवाद वाढवला पाहिजे. कोणत्या कार्यक्रमाला तो जातो आहे, तो नेमकं काय बोलतो आहे, तो काय करतोय याविषयीची काळजी भविष्यामध्ये घेणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकच माणूस 15 ते 25 या वयोगटामध्ये तरुण असतो आणि तो तरुण असल्यानंतर त्या तारुण्याला योग्य त्या दिशेने नेणं, एका वेगळ्या पद्धतीने समाजाभिमुख करणं ही काळाची गरज आहे. कारण कुठल्याही प्रकारचा गोंधळ हा काय स्वरूपाला जातो हे शेजारच्या बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये आपण पाहतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कायमच या देशातल्या देशविघातक शक्तींच्या असलेल्या डावपेचाला बळी न पडता आपल्या नेतृत्वाला आपण योग्य त्या पद्धतीने पाठिंबा तर दिलाच पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं राहुल गांधींच्या निमित्ताने अशा प्रकारची प्रवृत्ती जर महाराष्ट्रात, पुण्यात, देशात जर कुठेही जर समजा फोफावत असेल तर त्याला योग्य ते चोख उत्तर आपल्या कृतीतनं आपण द्यावं लागेल. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. धन्यवाद. जय हिंद.